Shun peer pressure. सामाजिक दबाव काढून टाका. There is a social pressure, एक सामाजिक दबाव आहे, social group एक सामाजिक गट आहे that wants you to follow it. ज्यांची इच्छा आहे की तुम्ही तसंच करायला पाहिजे. Just because everybody is doing it doesn't mean you have to do it. अरे केवळ सगळेजण करतात म्हणून तू करायला पाहिजे असा काही नियम नाही ना. Let them do it. त्यांना करू दे, You don't do it. तू नको ना करू. I know it is difficult, मला माहितीये हे सगळं अवघड जातं, but you have to stand for the truth. पण अवघड गेलं तरी सत्यासाठी उभं राहायलाच हवंय ना. And if you stand for the truth, God will make your future. आणि सत्यासाठी तू उभा राहिला तर देव तुझं भवितव्य घडवेल. सत्यासाठी उभं राहावंच लागेल बेटा. You set an example for others to follow. तू इतरांसाठी उदाहरण घालून दे ना बेटा, काय हरकत आहे. Where does social pressure come from? सामाजिक दबाव कुठून रे येतो? From friends. मित्रांकडून येतो आणि काय? Society. समाजातनं येतो, मित्रांकडून येतो culture. आणि प्रसिद्ध जी काही संस्कृती कल्चर असेल त्यातनं येतो. What kind of friends are you surrounded with? तर तुमच्या अवतीभोवती कसल्या पद्धतीचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत? Never be yoked with unbelievers. अविश्वासू लोकांशी एक तर जोडले जाऊ नका. Walk with them, but don't be yoked with them. अविश्वासू लोकांबरोबर चालायला लागेल, मला माहितीये चालायचं, पण त्यांच्याशी अगदी जोडले नका ना जाऊ. Don't be too emotional about friendship. बघा, मैत्री हा प्रश्न आला ना की जास्त भावुक बनायचं नाही. Even if that friendship breaks, ती it's मैत्री okay. ती मैत्री तुटली तरी चालेल. Have friendship with God. देवाशी मैत्री कर. Rather than think about what you are missing, think about what you will gain tomorrow. माझ्याकडे काय नाहीये याचा विचार न करता उद्या उठून मला काय मिळणार आहे याचा विचार करा. Don't gratify for the present. Wait for the future where you have a bright future. आता सध्या स्थितीमध्ये जे नाहीये ना त्यावर रडू नको. तुझ्या उज्ज्वल भविष्याची वाट बघ जरा. People like me, we thought that our lives will never be made. माझ्यासारखी जी माणसं ना आम्ही तर एकेकाळी विचार केलेला आपलं आयुष्य तर कधीच But घडणार life नाही. is made. पण घडलं ना. आमच्या सारख्यांची आयुष्य घडली ना बेटा, तुमची का नाही घडणार? All my friends say Peter will never come up. माझे सगळे मित्र म्हणायचे हा पीटर आयुष्यात कधी वर येणार But नाही. Peter did come up. पण पीटर आला ना वर. God's grace is there. देवाची कृपा आहे ना. देव लागतो बेटा, शेवटी देव लागतो. तुम्ही देवाला घेऊन चला. And this is a teaching for the parents. आणि आई वडिलांसाठी सुद्धा ही शिकवण आहे. Never compare your children with other children. तुझ्या मुलांची तुलना तू इतरांच्या मुलांशी करू नको. This can break that child's self-esteem. त्यातून ते जे लेकरू आहे त्या लेकराची स्वप्रतिमा डागाळते ना That बेटा. child's spirit will be broken. त्या लेकराचा आत्मा तुटून जातो And this can affect the child's overall growth. आणि त्याचा परिणाम त्या मुलाच्या किंवा त्या लेकराच्या संपूर्ण संगोपनावर आणि विकसनावर होतो. Why? कशाला? Because the neighbor's parents gave you a heart pain. कारण शेजाऱ्यांनी येऊन तुम्हाला त्या हृदयामध्ये कळा दिल्या. Don't take everything what your neighbors have to say. हे बघा, तुमचे शेजारी पाजारी जे बोलतात ना ते सगळं असं मनावर घ्यायचं नसतं. Because this kind of behavior has affected parents in many ways. का अशा पद्धतीच्या वर्तणुकीमुळे ना आई बापांवरती सुद्धा गैरपरिणाम बऱ्याच रीतीने होतात. I'll give you a few things. काही How गोष्टी मी it has सांगतो affected them. कसा परिणाम होतो हे सांगतो तुम्हाला. First, एक तर financial pressure. आर्थिक दबाव येतो. Because the desire to match or exceed the perceived success. कारण की जे काही यश त्यांना मिळवायचं आहे त्याच्या तुलनेमध्ये ते मॅच व्हायला All that perception coming from the social media. सामाजिक मीडियामधून सोशल मीडियामधून जो काही हा दबाव येतोय It can lead the parents to invest in very expensive activities. त्यातून आई बापांना ना मग असं व्हायला लागतं की आपण सगळ्या महाग महाग कृत्यांमध्ये सुद्धा मग ते लोक ऍक्टिव्हिटीमध्ये पैसा टाकायला लागतात जे फार महाग असतं. They will invest in expensive gadgets अगदी महाग वस्तू घ्यायला लागणार and educational opportunities. आणि मग शिक्षणासंबंधीनं संधी जी काही येईल महाग संधी. And then it causes financial strain on them. मग आर्थिक दडपण येतं ना रे. आर्थिक रीतीनं त्यांना त्रास व्हायला लागतो. झेपत नाही कारण तेवढी ऐपत नाही. Schools are not finally the final product for you. सरते शेवटी शाळा म्हणजे तुझा फायनल प्रोडक्ट नाहीये. When you get God's grace, देवाची कृपा मिळाली ना you will shine anywhere. तुम्ही कुठेही चमकाल आणि त्याचं जिवंत उदाहरण आम्ही आहोत. Second point. दुसरा मुद्दा, This may put a heavy pressure on parents to provide the best for their children at all cost. मग आई वडिलांवरती ना एक दबाव येऊन जातो की काही जरी झालं तरी आपण आपल्या मुलांना दी बेस्ट द्यायचं. अरे त्यात पण कर्जाचा डोलारा किती दी बेस्ट होत चाललाय. Third point. तिसरा मुद्दा, You may neglect family values आणि पारिवारिक मूल्य कदाचित तुम्ही दुर्लक्षित करत असाल. because in the pursuit of keeping up with the peers,
कारण की हा जो सामाजिक दबाव आहे ना त्याच्या खाली त्याप्रमाणे करत राहायचं म्हणून Parents may find themselves neglecting core family values. माता also. पितांकडनं असं होऊ शकतं की पारिवारिक मूल्य त्यांच्याकडनं आता राहून जात आहेत कारण हा सामाजिक दबावच सगळा डोक्यावर घेऊन बसलेत. And this sign of social pressure, आणि सामाजिक दबावाचं हे जे चिन्ह आहे it affects the overall health of the family. परिवाराच्या संपूर्ण आरोग्यावरती परिणाम करतं. Fourth point, चौथा मुद्दा, unrealistic expectations. अशा आशा की ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत. Never set any unrealistic expectations for children, for मुलांसाठी any child. कुठल्याही मुलासाठी लेकरासाठी ज्या आशा अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीयेत तशा आशा अपेक्षा त्यांना पूर्ण करायला लावू नका. Fifth point, पाचवा मुद्दा, social media influence. हा सोशल मीडियाचा जो प्रभाव पडतो लोकांवर. Social media platforms, they worsen parental social pressure. सोशल मीडियाचे जे काही मंच आहेत ना त्यावरनं तर आईबापांवरती जास्तीचाच दबाव यायला लागतो. कारण फेसबुकवर हे बघितलं, इन्स्टावर ते बघितलं, युट्यूबवर आणिच काहीतरी बघितलं, ह्यांना टेन्शन वाढलं. Sixth point, सहावा मुद्दा, there is a tendency of burnout. एक वृत्ती अशी येते मग की आता मी जळलो, संपलो. And even parents little far away from their children. आणि आई वडील सुद्धा मग मुलाबाळांपासून दुरावतात Because परिवारात. the children were doing well कारण मुलाबाळांचं खरं म्हटलं तर चांगलं चाललं होतं until the neighbors came and spoke to them. पण शेजारी येऊन बोलून गेले ना त्यानंतर आमच्या घरात सगळा घोटाळाच झालाय. Because the mind of the parents now got changed. का आई बाबाचं मन बदललं, ब्रेन वॉश करून गेले ते शेजारी. शेजारी म्हणजे कोणी असू शकतात त्याच्यात. You need to know every child is different, every child's IQ is different. व आपल्याला कळलं पाहिजे प्रत्येक लेकरू वेगळं असतं, त्याची बुद्धी वेगळी असते, Grasping power is different. त्यांची जी काही कशा पद्धतीनं ते शिकून घेणार आहेत ती क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. But parents just compare. पण आई वडील नुसतीच तुलना करत राहतात. And so the competition becomes very मग serious. स्पर्धा फार प्रचंड मोठी होते. So they यांचं बघ, want त्यांचं बघ. their children to become what the neighbor's children are. की शेजारी म्हणतात ना त्यांच्या मुलांसारखीच माझी मुलं बनली पाहिजे. नसते हट्ट. Seventh point, सातवा मुद्दा, children develop unhealthy coping mechanism. मग मुलांमध्ये ना एक असं त्यांना आजारी करून टाकेल अशा पद्धतीचं एक मेकॅनिझम तयार होतं की नाही नाही आपल्याला करावंच लागेल, आपल्याला करावंच लागेल. And so how to cope up with this stress? आणि मग कसं कोपअप करणार हे एवढं सगळं टेन्शन. They said, let us take little drink. मग ते म्हणतात थोडं आपण दारू पिऊ, So, we can cope up with this kind of थोडं tension. थोडं दारू पिऊ आपण म्हणजे कसं आपल्याला हे टेन्शन सहन होईल. केवढं No. टेन्शन देतात ना घरात असं. The coping mechanism is seek the face of God. पण नाही, तुम्हाला कोपअप करायचं असेल ना तर देवाचं मुख शोधा. Yes. हे असलं नाही करायचं काही. Not all this. हे असलं काही करायचं नाही. प्रभूला प्रार्थना करायची Don't even think of running away from your home. आणि अजिबात घर वगैरे सोडून जायचा विचार करायचा नाही. हं? Don't think of committing suicide. अजिबात आत्महत्या करायचा विचार सुद्धा डोक्यात आणायचा नाही. God cannot help you. मग देव तुम्हाला मदत करू नाही शकणार. You may fail 10 times. 10 वेळा जरी तू नापास झाला ना God will still lift you up. देव तरी तुला वर आणेल. Some things you do, as much as you can, you do. जेवढं तुला जमेल तेवढं तू कर. And rest, leave it to God. बाकी देवावर सोड ना. आपल्याला सगळंच जमणार आहे असं नाहीये. Start worshiping God. देवाची आराधना करायला लागा. प्रभूची गाणी 2-4 Start गाया. coming to church. चर्चला या. Read the Bible. बायबल वाचा. या गोष्टी करा. Have good friendship. मित्र मैत्रिणी चांगले ठेवा. And the parents also should focus on the child's interests. आई वडिलांनी सुद्धा लेकरांचा काय उत्साह आहे, त्यांना काय हवंय, काय आवडतं ते बघायचं. And put your child in that activity. आणि त्याला जे आवडतंय त्यामध्ये त्याला पुढे न्या. तो क्लास लावा. Because this approach supports the child's individuality and also it awakens that joy in them. का असं केलं की मुलाबाळांचा आनंद जागृत होतो आणि त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं विकसित होतं. Say, की त्यांच्यात जी कला आहे, त्यांना जे आवडतं त्यात तुम्ही त्यांना घातलं, क्लासेस लावले तर छान विकसित होतात. set realistic expectations. म्हणजे जी खरी होणार आहे अशी आशा लावा. Amen. खऱ्या अपेक्षा लावा. Setting achievable realistic goals helps parents focus on what's truly important for their child's future. मुलांच्या भवितव्यासाठी जे खरोखर महत्वाचं आहे ना अशा पद्धतीचेच गोल ठेवून ते गोल पूर्ण करायच्या मागे त्यांना लावा. And parents should always pray for their आणि children. आई वडिलांनी नेहमी आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना केली पाहिजे. Always encourage them. नेहमी त्यांना प्रोत्साहन द्यायचं मुलाबाळांना. नेहमी. Because they don't receive encouragement outside. कारण मुलांना ना बाहेरनं प्रोत्साहन तर मिळत नाही.
Parents should encourage them. घरून आई वडिलांनी प्रोत्साहन द्यायचं की बेटा यू डू इट, यू कॅन डू इट. Don't worry, I am there. काळजी करू नको, मी आहे. Even if you make mistake, I am there. आणि जरी नाही जमलं, चूक झाली तरी मी आहे. I will support you. मी तुला आधार देईन, I will help you. मी तुला मदत करीन. Always remember, नेहमी लक्षात ठेव, your daddy, mummy is there. डळा मामा तुझ्या बरोबर आहेत ना, To तू help नाही you. काळजी करायची, तुला मदत करायला आम्ही आहोत. I'm telling you, सांगतो ना, if they were getting 50%, they will get 80%. 50% मिळत असतील ना, 80% त्या मुलांना मिळतील, असं जर प्रोत्साहन त्यांना घरून मिळालं तर. Yes, without studying much, काही जास्त अभ्यास न करता, because कारण their mind is ready. मन तयार होतं. Positivity always works positively. सकारात्मकता नेहमी सकारात्मक कामच करते बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.